नमस्कार, मी आयेशा सय्यद. तुम्ही पाहताय ब्राउन टाउन. अजित पवार यांच्या जाण्यानंतर आता सगळ्यात मोठा प्रश्न काय आहे, तर तो आहे राष्ट्रवादी पक्षाबाबत निर्णय घेण्याचा, पुढचा कुठलाही राजकीय निर्णय घेण्याचा अधिकार कुणाला आहे? खरं तर अजित पवार हे अकाली गेले, अपघाती त्यांचं निधन झालं आणि त्यानंतर अवघ्या महाराष्ट्राला दुःख झालं. प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यात अश्रू होते हे आपण सगळ्यांनी पाहिलं आणि त्यांच्यावरती अंत्यविधी झाल्यानंतर आणि ती सगळी प्रक्रिया पार पडल्यानंतर थोडासा महाराष्ट्र सावरतोय असं दिसत असतानाच राजकीय घडामोडींना मात्र वेग आलेला आहे. जेव्हा अजित पवार यांचं निधन झालं त्यानंतर सगळा महाराष्ट्र दुःखात असताना त्यावेळीच एक चर्चा होती की आता इथून पुढे पक्षाचं काय होणार, आमदारांचं काय होणार राष्ट्रवादीच्या, अशी सगळी चर्चा असतानाच सुनेत्रा पवारांचं नाव पुढे केलं जात होतं. मात्र तरी देखील सोशल मीडियावर आपण एक ओघ पाहिला तर तो असा होता की आता जे काही घडलंय, अजित पवारांची अशी इच्छा होती की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात आणि त्या अनुषंगानं या सगळ्या पुढच्या वाटचालीचा निर्णय घेण्याचा अधिकार कुणाला आहे, तर तो शरद पवारांना आहे. असं सोशल मीडियावर म्हटलं जात होतं, असं बारामतीकर उघडपणे बोलत होते. मात्र असं असताना आता काल रात्री उपमुख्यमंत्री पदाची शपथ या सुनेत्रा पवार घेतील अशी एक बातमी आली आणि तो सगळा निर्णय त्यांनी घेतला. मात्र त्यानंतर आज सकाळी शरद पवारांनी स्वतः एक पत्रकार परिषद बोलावली आणि ज्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलं की राष्ट्रवादी पक्ष एकत्र यावा हीच अजित पवारांची इच्छा होती आणि ती इच्छा पूर्ण व्हावी हीच आमची देखील इच्छा आहे. असं जेव्हा शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत म्हटलं, त्याचबरोबर त्यांनी हे देखील स्पष्ट केलं की सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. याबद्दल त्यांना कुठलीही माहिती देण्यात आलेली नाहीये किंवा त्यासाठी निमंत्रणही नाहीये आणि या सगळ्या पक्षातल्या घडामोडींबाबत निर्णय कोण घेते, तर ते निर्णय घेतात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे. असं थेट शरद पवार यांनी नाव घेत म्हटल्यानंतर साहजिकच त्याचे पडसाद महाराष्ट्रभरात पाहायला मिळाले. आणि त्या पलीकडे जात सर्वसामान्य माणसाचं म्हणणं काय आहे, सोशल मीडिया म्हणजे काय, सर्वसामान्य माणसाच्या मनातल्या प्रतिक्रिया तिथे तुम्हाला काही बघायला मिळतात. तर जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या चॅनल्सचे लाईव्ह बुलेटिन्स पाहताय युट्यूबवरती, तर तिथं देखील तुम्हाला अशा प्रकारच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत की अजितदादांना जाऊन अवघे 2-3 दिवस झालेले असताना शपथविधीसाठी एवढी घाई का केली जाते? सुनेत्रा पवारांवरती कुठला दबाव आहे का? किंवा सुनेत्रा पवार हा निर्णय एवढ्या घाईघाईने का घेतायत? असं म्हटलं जाते. त्याचबरोबर Facebookवरती, Instagramवरती तुम्ही पाहिलं तर अशाच प्रकारच्या प्रतिक्रिया पाहायला मिळतात, की नक्की ही या सगळ्या शपथविधीचा, या सगळ्या निर्णय प्रक्रियेचा घाई कुणाला झालेली आहे? कोण या सगळ्याबद्दल घाई करतंय? असं जेव्हा शरद पवारांना देखील हा प्रश्न विचारला गेला, तेव्हा शरद पवार म्हणाले, "मी तर ह्याबद्दल घाई करत नाहीये. जे करतात त्यांना विचारा." आता या सगळ्याचा परिणाम असा आहे, की सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये जी अजित पवारांबद्दल सहानुभूती होती आणि पर्यायाने ती आता पवार कुटुंबाबद्दल होती, ती सहानुभूती काही अंशी कमी झालेली पाहायला मिळते आणि सुनेत्रा पवार यांच्या भूमिकेबद्दल वेगवेगळे प्रश्न निर्माण केले जात आहेत. सोशल मीडियावर असं म्हटलं जाते, की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे स्वतः कार्यरत आहेत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे. असं असताना उपमुख्यमंत्री पद हे काहीही केलं तरी पवार घराण्यातच येणार होतं. सुनेत्रा पवार, पार्थ किंवा जय या तिघांपैकी कुणाला ते एकाला मिळणार होतं. अशी सगळी चर्चा असताना, असं सगळं वातावरण असताना सुनेत्रा पवार घाई का करतात? त्याचबरोबर ह्या सगळ्या निर्णय प्रक्रियेचा अधिकार कुणाला आहे? याबद्दल देखील चर्चा होते. शरद पवारांनी म्हटलं, की अशी एक बैठक झाली होती काही दिवसांआधी, ज्यामध्ये जयंत पाटील होते आणि इतर काही नेते होते. त्या बैठकीचा व्हिडिओ देखील आता समोर आलेला आहे आणि तो व्हिडिओ समोर आल्यानंतर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या सगळ्या बद्दलचे निर्णय घेत आहेत, असं शरद पवार ठामपणे म्हणालेले. आता हा निर्णय घेणं योग्य आहे का? तुम्हाला काय वाटतं? ज्या शरद पवारांनी हा पक्ष निर्माण केला राष्ट्रवादी पक्ष आणि त्यांनी तो वाढवला. अजितदादांच्या सहकार्यातून तो पक्ष वाढत गेला. पुढे जाऊन 2 पक्ष वेगळे झाले. मात्र आता ही अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर शरद पवार यांच्यासमोर एक मोठा पेच प्रसंग निर्माण झाल्यानंतर, अजित पवारांनी असं अकाली त्यांचं निधन झाल्यानंतर जी परिस्थिती भरामध्ये आहे, ती परिस्थिती पाहता तुम्हाला काय वाटतं? राष्ट्रवादी पक्षाच्या पुढच्या वाटचालीचा निर्णय हा कुणी घेतला पाहिजे? ज्यांनी पक्ष निर्माण केला त्या शरद पवारांनी, की मग जेव्हा पक्षाच्या तिकिटावर किंवा पक्षाचे पदाधिकारी म्हणून, पक्षाचे उमेदवार म्हणून जे लोक निवडून आलेत, त्या आमदारांनी या सगळ्याबद्दल निर्णय घ्यायला हवा, की मग अजितदादांच्या पत्नी म्हणून सुनेत्रा पवारांनी या सगळ्याबद्दल निर्णय घ्यायला हवा? हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा.